नमस्ते विद्यार्थी मित्रों, गुड इवनिंग टू ऑल ऑफ माय फ्रेंड्स. कॅन यू हिअर मी? माझा आवाज ऐकू येतोय सर्व विद्यार्थी मित्रांना? सर्वांना माझा आवाज क्लिअर ऐकू येतोय? चित्र वगैरे पिक्चर्स पण क्लिअर दिसत आहेत? तर नेक्स्ट पार्ट त्या ठिकाणी आपण स्टार्ट करू, अँड दॅट इज प्लांट वॉटर रिलेशनशिप. कालच्या लेक्चरमध्ये सिद्धी कुदळे, आनंद उगले, माया थोरात, प्रतीक्षा काळे, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तर काल बरेचसे पॉइंट्स त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण त्या ठिकाणी पुढचा जो पॉइंट्स आहे इम्बिबिशन वगैरे ते पण कव्हर केलेलं आहे. डीपीडी पण क्लिअर केलेलं आहे. हे पण झालेलं आहे. तर ऑस्मोसिस, आवाज येत नाहीये. आवाज येतोय का बघा? आवाज येत नाहीये. बघा आता आवाज येतोय का? ओके. तर आपण काल बघितलं होतं ऑस्मोसिस, आणि आपण हे पण बघितलं होतं जे रूट हेअर्स आहे त्याचे दोन मेम्ब्रेन असतात. एक असतं सेल वॉल आणि एक असतं प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर रूट सेल वॉल मधून पाणी आतमध्ये कसं एंट्री करेल तर डिफ्युजन प्रोसेसनी, आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनला क्रॉस कसं करेल ऑस्मोसिस प्रोसेसनी. हे आपण काल बघितलेलं आहे. ऑस्मोसिस म्हणजे काय सांगा? फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सॉल्व्हंट साइड टू सोल्युशन साइड थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सॉल्व्हंट साइड टू सोल्युशन साइड थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड एज द ऑस्मोसिस. आणि ऑस्मोसिसचे दोन प्रकार त्या ठिकाणी आपण बघितले, तर ते पण पॉइंट्स क्लिअर केले आपण. एक्झो ऑस्मोसिस आणि एंडो ऑस्मोसिस. ऑस्मोसिसचे दोन प्रकार कोणते? एक्झो ऑस्मोसिस आणि दुसरा प्रकार कोणता आहे मित्रांनो? एंडो ऑस्मोसिस. आता एक्झो ऑस्मोसिस म्हणजे काय? जर सेलच्या आतलं पाणी सेलच्या बाहेर आलं तर त्याला म्हणता एक्झो ऑस्मोसिस. लक्षात घ्या, सेलच्या आतमध्ये जास्त पाणी आहे आणि सेलच्या आजूबाजूला कमी पाणी आहे, तर सांगा मग पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन कुठे जास्त आहे? सेलच्या आतमध्ये. तर मग सेलच्या आतमधलं पाणी सेलच्या बाहेर येईल आणि याला म्हणता एक्झो ऑस्मोसिस. आता बाहेरचं पाणी जर, आता सांगा सेलच्या आतलं पाणी जर बाहेर आलं तर सेल काय होऊन जाईल? त्या ठिकाणी आकुंचित होऊन जाईल आणि त्याला म्हणता फ्लॅसिडिटी ऑफ द सेल. काय नाव द्यायचंय सांगा? फ्लॅसिडिटी ऑफ सेल. दुसरा प्रकार आहे एंडोऑस्मोसिस. आता एंडोऑस्मोसिस म्हणजे काय? सेलच्या बाहेरचं पाणी सेलच्या आत येणं. सेलच्या बाहेरचं पाणी सेलच्या आत येणं त्याला म्हणायचं एंडोऑस्मोसिस. आणि आपल्या लक्षात घ्यायचंय, जेव्हा सेलच्या बाहेरचं पाणी सेलच्या आत येईल सेल फुगून जाईल, आणि सेलच्या फुगण्याच्या प्रक्रियेला टर्जिडिटी म्हणतात. म्हणजे मी असं म्हणेल की सेल बिकम टर्जिड. काय नाव देईल सांगा? दॅट सेल बिकम टर्जिड. आणि सेलचं जे प्रेशर आहे ते वाढेल आणि दॅट प्रेशर इज कॉल्ड सांगा
पाणी ऍब्झॉर्ब केल्यामुळे सेल फुगून जाईल आणि आतलं प्रेशर काय होऊन जाईल, वाढून जाईल. आणि त्या वाढलेल्या प्रेशरला काय नाव देता येईल मित्रांनो, टर्गर प्रेशर, टीपी ऑफ द सेल. लक्षात आलं का? सेलच्या आतमध्ये पाणी गेल्यावर सेलमधलं प्रेशर काय होतं, वाढून जातं आणि त्या वाढलेल्या प्रेशरला काय म्हणतात सांगा मित्रांनो, टर्गर प्रेशर. काय नाव द्यायचं आहे, टर्गर प्रेशर. तर टर्गर प्रेशर कोण बघा, इज द एक प्रेशर एक्झर्टेड बाय द टर्जिड सेल सॅप ऑन द सेल मेम्ब्रेन अँड सेल वॉल. बघा, ज्यावेळेस पाणी सेलच्या आतमध्ये जाईल तेव्हा जो सेल सॅप आहे म्हणजे सेल प्लाझ्मा सायटोप्लाझम ते सेल वॉल वरती प्रेशर. आता मला सांगा, जर एखाद्याची पूर्ण ताण भागलेली आहे तर तो पाणी मागेल का, नाही. त्याची वॉटर डिमांड किती राहील, 0. तर मग जी फुल्ली टर्जिड सेल आहे, लक्षात घ्या, जी सेल फुल्ली टर्जिड आहे म्हणजे याचा अर्थ जी पूर्ण फुगलेली आहे आणि त्याची जेवढी कॅपॅसिटी होती तेवढं पाणी त्या ठिकाणी सेलनी ओढलेलं आहे. तर आता मला सांगा, सेलचं जे वॉटर डिमांड आहे, वॉटर पोटेन्शियल आहे किंवा डीपीडी, काय सांगा, डिफ्युजन प्रेशर डिफिसिट, जे आपण काल बघितलं होतं. डीपीडी काय रिप्रेझेंट करतं, वॉटर डिमांड ऑफ द सेल, आणि ते 0 होईल. डीपीडी जेव्हा 0 आहे याचा अर्थ काय सांगा, त्या ठिकाणी सेलची वॉटर डिमांड 0 आहे. सेलची वॉटर डिमांड किती सांगा, 0. डीपीडी इज 0 मीन्स वॉटर डिमांड ऑफ द सेल इज 0. काय लक्षात घ्यायचं आहे, डीपीडी इज 0 मीन्स वॉटर डिमांड ऑफ द सेल इज 0. सेल वॉल बीइंग थिक अँड रिजिड. आता मला सांगा, सेलच्या आतलं सायटोप्लाझम कशावर प्रेशर एक्झर्ट करतंय, सेल वॉलवर. तर सेल वॉल सुद्धा त्या ठिकाणी सायटोप्लाझमवर प्रेशर एक्झर्ट करेल. तर त्या ठिकाणी आपण पॉइंट लक्षात घेऊ. बघा काय कंडिशन आहे, बघा सेल वॉल आहे. मग आता ही जी सेल आहे तर काय कंडिशन लक्षात घ्या, जी सेल, आता समजा ही टर्जिड सेल आहे, आतमध्ये कोण आहे, सायटोप्लाझम. हे सायटोप्लाझम काय करतंय, एक्झर्ट द प्रेशर ऑन सेल वॉल. सॅप प्रेझेंट इन सेल एक्झर्ट द प्रेशर ऑन सेल वॉल. देन सेल वॉल ऑल्सो एक्झर्ट द प्रेशर ऑन द सॅप. सेल वॉल सुद्धा ह्या सॅपवर प्रेशर एक्झर्ट कर, सेल वॉल सुद्धा. आणि मग याला म्हणता वॉल प्रेशर. काय म्हणायचं, वॉल. आणि सेलच्या आतमध्ये जे सायटोप्लाझम आहे किंवा सेल सॅप आहे त्यांनी सेल वॉलवर एक्झर्ट केलेलं प्रेशर त्याला म्हणायचं टर्गर प्रेशर. आणि ऍट इक्विलिब्रियम टर्गर प्रेशर इज इक्वल टू असेल वॉल प्रेशर. दोन्ही बॅलन्स होतील. ऍट इक्विलिब्रियम टर्गर प्रेशर अँड वॉल प्रेशर आर इक्वल. लक्षात आलं का सांगा. सगळ्यात मेन पॉइंट लक्षात घ्या की डीपीडी म्हणजे काय, तर वॉटर डिमांड ऑफ द सेल. आणि जेव्हा डीपीडी 0 आहे तेव्हा वॉटर डिमांड 0 आहे. जेव्हा डीपीडी जास्त आहे तेव्हा वॉटर डिमांड जास्त आहे. जेव्हा डीपीडी कमी आहे तेव्हा वॉटर डिमांड कमी आहे. जेव्हा डीपीडी 0 आहे तेव्हा वॉटर डिमांड 0 आहे. आणि सांगा, ज्यावेळेस डीपीडी 0 आहे याचा अर्थ सेल इज फुल्ली टर्जिड. चा अर्थ काय झाला की सेलला आता पोट पूर्ण भरलेलं आहे, सेलला कुठल्याही पाण्याची आवश्यकता नाहीये. आणि जेव्हा सेलच्या आत पाणी जाईल, सेलचं सायटोप्लाझम कशावर, सेल वॉलवर प्रेशर एक्झर्ट करेल, त्याला म्हणतात टर्गर प्रेशर. आणि सेल वॉल सुद्धा सायटोप्लाझमवर प्रेशर एक्झर्ट करेल, त्याला म्हणतात वॉल प्रेशर. आणि ऍट इक्विलिब्रियम और इन अ फुल्ली टर्जिड सेल टर्गर प्रेशर अँड वॉल प्रेशर आर इक्वल. टर्गर प्रेशर आणि वॉल प्रेशर त्या ठिकाणी कसे असतील मित्रांनो, इक्वल असतील. आता नेक्स्ट पार्ट आहे ऑस्मोटिक प्रेशर. सांगा बरं, ऑस्मोसिस प्रोसेसला थांबवण्याकरता वापरलेलं प्रेशर त्याला म्हणता ऑस्मोटिक प्रेशर. लक्षात घ्या, ऑस्मोसिस प्रोसेसला थांबवायचं आपल्याला तर आपण काय एक्झर्ट केलं,
प्रेशर. तर थांब बाबा, तू कोणत्या प्रोसेसला थांबवलं मी? ऑस्मोसिस. तर ऑस्मोसिस प्रोसेसला थांबवण्याकरता जे प्रेशर एक्झर्ट करावं लागतं त्या प्रेशरला काय नाव द्यायचंय मित्रांनो? तर दॅट प्रेशर इज कॉल्ड किंवा दॅट प्रेशर एक्झर्टेड इज कॉल्ड ऑस्मोटिक प्रेशर. काय सांगा मग? द एक्सटर्नल प्रेशर अप्लाइड ऑन द सोल्युशन टू स्टॉप द प्रोसेस ऑफ osmosis. To stop the process of osmosis is called osmotic pressure. The formula for DPD is given as. तर त्या ठिकाणी एक फॉर्म्युला डीपीडीचा इथं लक्षात घ्या. डीपीडी म्हणजे काय सांगितलेलं आहे? डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. आणि तो कोणाचा असतो? सेलचा. जर तो 0 असेल त्याचा अर्थ डिमांड 0 आहे सेलची. आणि जेव्हा डीपीडी जास्त असेल वॉटर डिमांड जास्त आहे. डीपीडीहून काय कळतं तुम्हाला? वॉटर डिमांड कळतं. आणि त्याचा फॉर्म्युला आहे ऑस्मोटिक प्रेशर मायनस टर्गर प्रेशर. डीपीडीचा फॉर्म्युला काय मित्रांनो? तर डीपीडीचा फॉर्म्युला लक्षात घ्या. महत्वाचा फॉर्म्युला हा डीपीडीचा फॉर्म्युला आहे. त्या ठिकाणी डीपीडी इज इक्वल टू ऑस्मोटिक प्रेशर मायनस टर्गर प्रेशर. डीपीडी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? ऑस्मोटिक प्रेशर मायनस टर्गर प्रेशर. डीपीडीचा काय फॉर्म्युला आहे? ऑस्मोटिक प्रेशर मायनस टर्गर प्रेशर. पण आत्ताच आपण बघितलं बघा बरं, टर्गर प्रेशर इज इक्वल टू काय होतं? वॉल प्रेशर. टर्गर प्रेशर इज इक्वल टू काय होतं मित्रांनो? वॉल प्रेशर. मग डीपीडी इज इक्वल टू काय सांगा? ऑस्मोटिक प्रेशर आणि मायनस टर्गर प्रेशरच्या जागेवर काय लिहायचं? वॉल प्रेशर. आता समजा लक्षात घ्या एखादी सेल फ्लॅसिड आहे. सांगा बरं, फ्लॅसिड सेल आहे याचा अर्थ फ्लॅसिड म्हणजे पूर्ण सुरकुतलेली सेल. सांगा बरं याचं टर्गर प्रेशर किती घ्यायचं? 0. लक्षात घ्या जी सेल पूर्णपणे फ्लॅसिड आहे त्याचं टर्गर प्रेशर, मला सांगा टर्गर प्रेशर ही कधीची क्वांटिटी आहे? ऍट द टाइम ऑफ टर्जिडिटी. जेव्हा पूर्ण फुल्ली टर्जिडिटी येईल तेव्हाची क्वांटिटी म्हणजे टर्गर प्रेशर आहे. आणि जेव्हा एखादी सेल फ्लॅसिड आहे तेव्हा ती पूर्ण सुरकुतलेली आहे याचा अर्थ त्याची टर्जिडिटी 0 आहे. आणि जेव्हा टर्जिडिटी 0 आहे त्यावेळेस सांगा बरं त्याचं प्रेशर किती राहील? टर्गर प्रेशर किती राहील? 0 राहील. आणि मग टर्गर प्रेशर म्हणजेच वॉल प्रेशर 0 राहील. मग सांगा बरं डीपीडी इक्वल टू काय येईल? ओपी. बघा फ्लॅसिड सेल मध्ये टर्गर प्रेशर म्हणजेच काय? वॉल प्रेशर. दोन्ही इक्वल आहे म्हणजे व्हेन टर्गर प्रेशर इज 0 वॉल प्रेशर इज 0. लक्षात आलं का? म्हणजे सायटोप्लाझम जेव्हा वॉलला त्या ठिकाणी एक फटका मारल तेव्हा वॉल सुद्धा सायटोप्लाझमला एक फटका मारल. सांगा सायटोप्लाझमनी सेल वॉलला मारलेला फटका म्हणजे टर्गर प्रेशर आणि सेल वॉलनी सायटोप्लाझमला मारलेला फटका म्हणजे वॉल प्रेशर. पण जेव्हा सायटोप्लाझम सेल वॉलला फटका मारणार नाही तेव्हा सेल वॉल सुद्धा मारणार नाही. म्हणजेच जेव्हा टर्गर प्रेशर 0 आहे डेफिनेटली वॉल प्रेशर इज ऑल्सो 0. त्यावेळेस डेफिनेटली वॉल प्रेशर पण काय असेल? 0. तर हे वॉल प्रेशर 0 घेतलं तर डीपीडी इज इक्वल टू येईल ओपी. फॉर्म्युला लक्षात घ्या. हा फॉर्म्युला IMP. डीपीडी डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. ओपी ऑस्मोटिक प्रेशर. टीपी सांगा टर्गर प्रेशर. टीपी इज इक्वल टू WP. मग डीपीडी इज इक्वल टू OP मायनस WP. In flaccid cell TP equal to 0. Therefore WP equal to 0 and WP equal to 0. Therefore DPD equal to only OP. आता फुल्ली टर्जिड सेल आहे. लक्षात घ्या सेल कशी आहे? फुल्ली टर्जिड. तर जेव्हा सेल पूर्णपणे टर्जिड असते तेव्हा त्याचा डीपीडी कधी पण 0 असतो. पॉइंट नोट करून घ्या की जेव्हा एखादी सेल पूर्णपणे टर्जिड असते तेव्हा त्याचा डीपीडी किती असतो? 0 असतो. मग सांगा बरं डीपीडी म्हणजे काय?
वॉटर डिमांड. आणि टर्जिड सेलचा अर्थ काय झाला की त्याची पाणी ऍब्झॉर्ब करण्याची क्षमता पूर्णपणे संपलेली आहे. आणि अशा केसमध्ये मग टीपी इज इक्वल टू सांगा डीपीडी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे ओपी मायनस टीपी. ठीक आहे, डीपीडी 0 घ्या, मग ओपी मायनस टीपी, टीपी इकडे न्या, टीपी इक्वल टू ओपी. सांगा काय आला फॉर्म्युला टर्गर प्रेशर इज इक्वल टू ऑस्मॉटिक प्रेशर. टर्गर प्रेशर इज इक्वल टू काय आलं ऑस्मॉटिक प्रेशर. आता एक थोडासा जरा त्या ठिकाणी 2025 ला विचारलेला एक प्रश्न आहे, त्याच्यात मला तुम्हाला फक्त एक पॉइंट नोट करून घ्या. फॉर्म्युला सांगा डीपीडीचा फॉर्म्युला काय आहे, डीपीडीचा फॉर्म्युला काय आहे ओपी मायनस टीपी. लक्षात घ्या डीपीडीचा फॉर्म्युला काय आहे ओपी मायनस टीपी. पहिला फॉर्म्युला कळाला सगळ्यांना. दुसरा पॉइंट ज्याचा डीपीडी 0 आहे त्याची वॉटर डिमांड 0 आहे, आणि ज्या सेलचा डीपीडी हाय त्याची वॉटर डिमांड हाय. वॉटर डिमांड इज हाय. ज्याचा डीपीडी जास्त त्याची वॉटर डिमांड जास्त. मग 2 सेल आहे आणि शेजारी आहे, तर याचा आता ही ए सेल आहे आणि ही बी सेल आहे. ए चा डीपीडी समजू आपण 20 आहे आणि बी चा डीपीडी 50 आहे. लक्षात घ्या ए चा डीपीडी 20 आहे. जेवढा डीपीडी कमी ना तेवढं सेलमध्ये पाणी जास्त, लक्षात ठेवायचं. आणि जेवढा डीपीडी जास्त, डीपीडी म्हणजे लागलेली ताण आहे समजा मित्रांनो. लक्षात घ्या डीपीडी म्हणजे काय आहे सेलला लागलेली ताण म्हणजे डीपीडी आहे. आता सांगा बरं सेलला जास्त ताण लागली मग डीपीडी जास्त राहील म्हणजे पाणी कमी राहील. सांगा सेलला कमी ताण लागली म्हणजे डीपीडी कमी आहे पाणी जास्त आहे. पॉइंट लक्षात घ्या त्या ठिकाणी की मग आता सांगा ह्या ए आणि बी पैकी मला सांगा कोणत्या सेलमध्ये पाणी कमी आहे. ए आणि बी कमेंट करून सांगा. ए आणि बी या 2 सेल पैकी कोणत्या सेलमध्ये पाणी कमी आहे. चला पटकन सांगा. डीपीडी आहे 20 आणि 50, कोणत्या सेलमध्ये पाणी कमी आहे. मी जे उत्तर बरोबर सांगतील मला कळेल की कन्सेप्ट क्लिअर झाली आहे. सिद्धी कुदळे, माया थोरात, अक्षय गाडेकर, माया थोरात चुकलेले उत्तर, श्रेया धोंडे बी सेल बरोबर आहे. माया थोरात लक्षात घ्या कन्सेप्ट व्यवस्थित. साई भड आज पहिल्यांदा तुम्ही लेक्चर करताय बेटा किंवा कमेंट देताय तर रेग्युलर द्यायचा, पण उत्तर पण त्या ठिकाणी मला सांगा. मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय. बरेच विद्यार्थी चुकताय. ज्याचा डीपीडी म्हणजे काय आहे लागलेली ताण आहे. सांगा मग याचा डीपीडी 20 आहे याचा अर्थ याला ताण कमी लागलेली आहे, आणि जेव्हा ताण कमी लागलेली आहे पाणी जास्त आहे मित्रांनो. लक्षात घ्या. आनंद उगले लक्षात घ्या, साई भट लक्षात घ्या, माया थोरात लक्षात घ्या की याचा डीपीडी कमी आहे याचा अर्थ याला कमी ताण लागलेली आहे, याचा अर्थ याच्यात पाणी जास्त आहे. आणि जर इकडे बघितलं तर लक्षात घ्या बी मध्ये जर बघितलं तर काय कंडिशन आहे सांगा डीपीडी जास्त आहे याचा अर्थ सेलला जास्त ताण लागलेली आहे, याचा अर्थ काय झाला सांगा की त्या ठिकाणी सेलमध्ये पाणी कमी आहे. तर आता प्लीज 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 सर्वांनी नोट करा. काय नोट करायचंय, काय नोट करायचंय सांगा की ज्याचा डीपीडी जास्त त्या सेलमध्ये पाणी कमी, आणि ज्याचा डीपीडी कमी त्या सेलमध्ये पाणी जास्त. इनव्हर्स प्रपोर्शन आहे. मग सांगा बरं आता कोणत्या सेलला जास्त ताण लागलेली आहे, तर मी उत्तर देतोय बी सेलला. मग पाणी बघा ए सेल कडून पाणी बी सेल कडे जाईल. ए सेल कडून पाणी कुठे जाईल सांगा बी सेल कडे जाईल. ए कडून बी कडे जाईल, बी कडून ए कडे नाही जाणार. लक्षात आलं का. कमी डीपीडी कडून जास्त डीपीडी कडे पाणी जातं, म्हणजेच जास्त पाण्याकडून कमी पाण्याकडं. का बरं डीपीडी जास्त तर पाणी कमी असतं मित्रांनो लक्षात घ्या.
डीपीडी जास्त असेल तर पाणी कमी असेल, हे पॉइंट नोट करा. आता याच्यात उत्तर बघा. आता इन अ प्लांट इफ वॉटर फ्लोज फ्रॉम सेल बी हॅव्हिंग ऑस्मोटिक प्रेशर इज इक्वल टू 30 अँड टर्गर प्रेशर इज इक्वल टू 20. सांगा. आता याचं बघा काय. इफ वॉटर फ्लोज फ्रॉम सेल बी हॅव्हिंग म्हणजे बघा आता फॉर सेल बी, लक्षात घ्या, फॉर सेल बी काय कंडिशन आहे, ओपी इज इक्वल टू 30 आहे मित्रांनो. आणि टर्गर प्रेशर सांगा किती आहे, टर्गर प्रेशर आहे इज इक्वल टू 20. टर्गर प्रेशर किती मित्रांनो, 20 आहे. ओपी किती आहे, 30 आहे. आणि टर्गर प्रेशर किती आहे, 20 आहे. डीपीडी किती येईल बघा बरं. बी सेल करता डीपीडी किती येईल लक्षात घ्या. बी सेल करता आणि सांगा डीपीडीचा फॉर्म्युला काय आहे, ओपी मायनस टीपी. फॉर्म्युला सगळ्यांना पाठ आहे आता. ओपी म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर, टीपी म्हणजे टर्गर प्रेशर. इज इक्वल टू ओपी 30 मायनस 20. सांगा किती आला, डीपीडी आला 10. डीपीडी किती आला, 10. कोणाचा, फॉर बी सेल. फॉर बी सेल डीपीडी आला 10. व्यवस्थित लक्षात घ्या, काहीच नाही, सोपं आहे बघा. बी सेलचं ओपी दिलेलं आहे, बी सेलचं टीपी दिलेलं आहे. डीपीडीचा फॉर्म्युला मला माहिती आहे, ओपी मायनस टीपी दॅट इज इक्वल टू 30 मायनस 20 दॅट इज 10. कळालं इथपर्यंत, एवढं कळालं सगळ्यांना बी सेल करता. आता त्यांनी सांगितलं काय बघा, इफ वॉटर फ्लोज फ्रॉम बी ते दिलेलं आहे टू सेल ए. व्यवस्थित नोट करा. आता हे सांगा पाणी कुठून कुठे फ्लो होत आहे, बी कडून ए कडे. हे नाही, आता सांगा बी कडून पाणी ए कडे फ्लो होत आहे, हे बी. इकडून इकडे पाणी फ्लो होत आहे. सांगा बरं मग याचा अर्थ काय झाला, कोणत्या सेलचा डीपीडी जास्त राहील. पाणी बी कडून ए कडे फ्लो होत आहे. तर आता ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल मित्रांनो. पाणी बी कडून ए कडे फ्लो होत आहे, तर पाणी सांगा बी आणि ए पैकी कोणाचा डीपीडी जास्त राहील. तर इथं बघा, वॉटर ऑलवेज फ्लो फ्रॉम लोअर डीपीडी टू हायर डीपीडी. हे पॉइंट बघा. आता मी तर मुद्दाम लिहून दिला तुम्हाला. वॉटर ऑलवेज फ्लो फ्रॉम लोअर डीपीडी टू हायर डीपीडी. मग आता सांगा पाणी कुठून कुठं फ्लो होतंय, बी कडून ए कडे. तर मग डीपीडी चा बाबत विचार केला मी, तर सांगा बी सेलचा डीपीडी लो लागेल आणि ए सेलचा हाय लागेल. हे लक्षात घ्या. का बरं, जिकडून पाणी फ्लो होतं ते लो डीपीडी असतं. म्हणजे जसं पाणी त्या ठिकाणी आणि कुठून कुठं फ्लो होतं, लो डीपीडी टू हाय डीपीडी. लो डीपीडी टू हाय डीपीडी. पाणी कुठून कुठं फ्लो होत सांगा मित्रांनो, लो डीपीडी टू हाय डीपीडी. आणि मग आता इथं त्यांनी सांगितलेलं आहे की पाणी कुठून कुठं फ्लो होतंय, बी कडून ए कडे. मग याचा डीपीडी लो राहील आणि ए सेलचा डीपीडी हाय राहील. आणि मग आता काय म्हटलेलं बघा, ए सेल हॅव्हिंग ऑस्मोटिक प्रेशर 20, व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ टर्गर प्रेशर ऑफ द सेल ए. टर्गर प्रेशरची व्हॅल्यू काय राहील. तर मग मी काय करतो, डीपीडीचा आता मला एवढं कळालेलं आहे. मला काय कळालंय सांगा, मला काय कळालेलं आहे सांगा बरं, कोण सांगतं. मला काय कळालेलं आहे, मला असं कळालेलं आहे की ए चा डीपीडी बी पेक्षा जास्त यायला पाहिजे. का बरं, कारण पाणी बी कडून ए कडे फ्लो होतंय आणि पाणी नेहमी कुठून कुठे फ्लो होतं, लो डीपीडी टू हाय डीपीडी.
म्हणजे याचा अर्थ सांगा बी कडून ए कडे फ्लो होत आहे, म्हणजे याचा अर्थ बी सेलचा डीपीडी कमी आहे आणि ए सेलचा बी पेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे मला असं ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल टर्गर प्रेशरचं की ज्यामध्ये ए सेलचा डीपीडी हा बी सेल पेक्षा जास्त येईल. का? कारण तसं आलं तरच पाणी बी कडून ए कडे फ्लो होईल आणि त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो की पाणी बी कडून ए कडे फ्लो होत आहे. तर बघा आता इथं थोडं सिक्वेन्स मध्ये सॉल्व्ह करून दिले. बघा मी इथं बघा आता पॉइंट दिलं, वॉटर ऑलवेज फ्लो फ्रॉम द रिजन ऑफ, तुम्हाला नंतर रेफरन्स करता मी हे मुद्दाम क्लिअर करून घेतलेले, लोअर डीपीडी टू हायर डीपीडी. पाणी कुठून कुठे फ्लो होतं सांगा, लोअर डीपीडी टू हायर डीपीडी. आणि इथं काय म्हटलं बघा, इन दिस प्रॉब्लेम वॉटर इज फ्लोईंग फ्रॉम सेल बी टू सेल ए. काय सांगा, वॉटर इज फ्लोईंग फ्रॉम सेल बी टू सेल ए. आणि मग सांगा बी कडून ए कडे फ्लो होत आहे तर ए चा डीपीडी जास्त पाहिजे. देअरफॉर द डीपीडी ऑफ सेल ए मस्ट बी ग्रेटर दॅन सेल बी. मग आता असंच ऑप्शन सिलेक्ट करायचं ज्यामध्ये बी पेक्षा ए चा डीपीडी जास्त येईल. मग मी आता काय करतो सांगा, पहिले बी सेल करता डीपीडी क्लिअर केला, किती आलं सांगा, डीपीडी इज इक्वल टू ओपी मायनस टीपी, तो आला 10. काय आलं सांगा 10. आता फॉर सेल ए सांगा, सेल ए करता ऑस्मोटिक प्रेशर किती आहे मित्रांनो, तर ऑस्मोटिक प्रेशर आहे 20 बार्स. ए करता ऑस्मोटिक प्रेशर किती आहे 20. आणि आता मी काय करतो, मला ऍक्च्युअल ह्या 4 पैकी कोणतं टर्गर प्रेशर ए सेलचं आहे ते शोधायचंय. पण मग मी टर्गर प्रेशरच्या ऐवजी डीपीडी शोधणार. कसं ते कळेल बघा. आता मी आता ऑप्शन ए चा विचार करतो. सांगा मित्रांनो, ऑप्शन ए मध्ये टर्गर प्रेशरची व्हॅल्यू किती सांगितलेली त्यांनी 8, बी मध्ये 12 आहे, सी मध्ये 14 आहे आणि डी मध्ये 6 आहे. मग आता पहिलं ए ऑप्शन डीपीडी सांगा काय फॉर्म्युला आहे, ओपी मायनस टीपी. ओपी कुठून भेटेल, डायरेक्ट प्रॉब्लेम मधून, आणि टीपी कुठून घ्यायचं, 4 ऑप्शन्स मधून एक. मग -8 सांगा किती आला, डीपीडी आला 12. किती आला मित्रांनो, 12 आला. आणि सांगा ए बी सेलचा किती आहे, बी सेलचा किती आहे डीपीडी 10. आणि इथं किती आला ए सेलचा 12. मग सांगा बी पेक्षा ए चा डीपीडी जास्त आला. म्हणजे याचा अर्थ मला असं वाटतंय की हे ऑप्शन करेक्ट आहे. आणि जर ऑप्शन हे करेक्ट आहे तर हे टर्गर प्रेशर पण करेक्ट आहे. आणि मी पुढचं पण सांगणार तुम्हाला. बघा कसं. आता बी ऑप्शन करता चेक करू. सांगा ओपी तर फिक्स आहे 20 आणि टर्गर प्रेशर किती घेतो मी 12. बी ऑप्शन बघा 12 तर किती आला, किती आला डीपीडी किती आला 8 आला. आणि सांगा 8 आला म्हणजे बी पेक्षा ए चा डीपीडी कमी आला. आणि डीपीडी कमी आला चा अर्थ होईल पाणी ए कडून बी कडे फ्लो होईल. पण त्यांनी सांगताना काय सांगितलेलं आहे, पाणी बी कडून ए कडे फ्लो होत आहे. आणि ते करेक्ट होण्याकरता ए सेलचा डीपीडी कंपल्सरी बी पेक्षा जास्त पाहिजे. आणि ते फक्त एच ऑप्शन मध्ये शक्य आहे. बाकीच्या ऑप्शन मध्ये बघा सगळ्या व्हॅल्यू 10 पेक्षा कमी आलेल्या. सगळ्या व्हॅल्यू जो बी सेलचा डीपीडी आहे 10 त्यापेक्षा सगळ्या व्हॅल्यू कमी आहे. आणि असं जर असेल तर मग पाणी ए कडून बी कडे फ्लो होईल बाकीच्या 3 ऑप्शन मध्ये. आणि फक्त एच ऑप्शन मध्ये पाणी बी कडून ए कडे फ्लो होईल. याचाच अर्थ काय की टर्गर प्रेशरची 8 ही व्हॅल्यू करेक्ट आहे. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, थोडं व्यवस्थित विचार करा. मी याच्यावरचं मार्किंग वगैरे सगळं कट करून टाकतोय. मग तुम्ही नंतर याचं व्यवस्थित सिक्वेन्स लावा आणि थोडं परत एकदा समजून घ्या. कारण ह्या टाईपचा क्वेश्चन आता लेटेस्ट मध्ये विचारलेला बघा 2025 सालात विचारलेला आहे. पेपर सोपा नाही, पेपर अवघड आहे, पण पुस्तकाच्या बाहेर काहीच येणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. पेपर सोपा एकदम, पुस्तकाच्या बाहेर काही येणार नाही, पण प्रिपरेशन करणाऱ्याला सोपा आहे. तुम्ही जर म्हटले एकदम वरचं वाचून जाऊ फक्त आणि पेपर सॉल्व्ह करू, बोर्डाचा पेपर सुद्धा आता तसा सॉल्व्ह होत नाही,
तर एंट्रन्सची तर गोष्टच सोडून द्या. हा, पण तुम्ही कन्सेप्ट टू कन्सेप्ट क्लिअर करत गेले ना, पाठ नाही झालं चाललं. आता हा एक तुम्हाला बेनिफिट आहे. पाठ नाही झालं चालेल, कन्सेप्च्युअली तुम्ही परफेक्ट पाहिजे. कन्सेप्च्युअली जर परफेक्ट आहे ना, तर तुमचं बायोचं आउट ऑफ मार्क पडण्यापासून तुम्हाला कोणी थांबू नाही शकत. पूर्ण 100% पडू शकता मित्रांनो. आणि बायोमध्ये 100% पडले तर तिकडे थोडा फटका बसला तरी सुद्धा कव्हर होतं. आणि म्हणून मी तुम्हाला क्लिअर सांगतोय, बायो हा मार्क देणारा सब्जेक्ट आहे, पण सहज मार्क नाहीये. हे तुम्हाला आता इथंच क्लिअर करायचंय. कारण त्या ठिकाणी जे नोट्स आहे त्या पण रेफर करून होईलच. 95% होईल. 95 काय 98% होईल. पण 2025चे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आतापर्यंत आपले जेवढे चॅप्टर्स झालेले आहे त्या चॅप्टर मध्ये 3 ते 4 क्वेश्चन फक्त. सगळे चॅप्टर मिळून 3 ते 4 क्वेश्चन हे फक्त आपल्या नोट्स मधले नाही. मी ते क्लिअरली सांगतो तुम्हाला. कारण का मला कोणाला भ्रमात ठेवायचं नाही. पण 98 to 99% ची तयारी आरामशीर होऊन जाईल नोट्स मधून. मॅक्झिमम येतं, मॅक्झिमम एखादा पॉइंट आहे. मग तुम्ही काय करायचं, त्याला तुम्ही नोट्स पूर्ण पाठ करा आणि जे क्वेश्चन विचारलेले थोडे वेगळ्या प्रकारचे ज्याचा रेफरन्स नोट्स मध्ये नाहीये ते फक्त 2, 4, 8 क्वेश्चन भेटतील तुम्हाला पुऱ्या याच्यात, तेवढे नोट्स मधून फक्त रेफर करून घ्यायचे. 24-25 मध्ये सगळ्या शिफ्ट मिळून 4 ते 5 क्वेश्चन आहे फक्त, जास्त नाहीये. त्यामुळे तुम्ही जो क्वेश्चन मला विचारलेला आहे की नोट्स रेफर केलं तर होईल का, तर मी सांगतो बेटा 100% नाही होणार, पण 99% होईल. आणि जर एखाद्या असे ऑड जे क्वेश्चन्स आलेले ते नाही आले, ते ऍक्च्युअल क्वेश्चनच इतके टिपिकल येते की शक्यतो ते विचारलं जात नाही. त्यामुळं तुम्हाला जर शक्य असेल तर टेक्स्टबुक थोडंफार रेफर करा, नसेल तर नोट्स वाचा. तुम्हाला 100% तयारी होऊन जाईल, काही इश्यू नाही. लक्षात येतं सगळ्यांना, 100% तयारी होईल. त्याच्यावर काही टेन्शन नका घेऊ. नोट्स वाचलं तरी चालतील. नोट्स पूर्ण पाठ करा, पण नोट्स पूर्ण पाठ करा. कारण का तरी तुम्हाला 100% मार्क पडू शकता. कारण सगळ्यांचे 100% क्वेश्चन बरोबर येत नाही. मग समजा 90 प्रश्न बरोबर आले तर त्याला 100% झाले. 90 प्रश्न आल्याला पहिला आला तो, त्याच्या तुलनेत मग आपल्याला पण पडून जाऊ शकताय. त्यामुळं तयारी होऊ शकते, काही अडचण नाहीये. नेक्स्ट अजून एक थोडस तुम्हाला 1-2 मिनिटं चर्चा करायची होती की ऍक्च्युअल काय होऊ जे स्क्रीन वगैरे, तर त्याच्यामुळं माझ्या थोडंसं डोळ्यांना लेक्चर झाल्यावर कंटिन्यू म्हणजे 4-5 तास आगाग होते, तर थोडंसं तो इश्यू आहे. त्यामुळं ऍक्च्युअल असं आता तुम्ही बघितलेलं असेल की आपण कधी त्या ठिकाणी गॉगल वगैरे वापरतच नाही मी. पण एक थोडंसं तुमची परमिशन असेल तर मला थोडंसं एक ब्लॅक कलरचा 1 दिवस गॉगल वापरून बघायचा आहे की डोळ्याला त्रास कमी होतो का. फक्त ऍक्च्युअल बाकीच्या टीचर्सला कोणाला नाही होते, पण माझ्या डोळ्यांना थोडा प्रॉब्लेम्स येतोय. तर मला लक्षात येत नाही की त्याच्यामुळे पण स्क्रीन झालं, शिकवणं झाल्यावर तो प्रॉब्लेम येतोय दररोजचा. तर त्याच्यामुळे कदाचित त्याचा थोडाफार प्रॉब्लेम असू शकतो असं वाटतंय. तर मला त्या ठिकाणी असं सजेशन दिलं गेलं की थोडंसं गॉगल वापरून बघा. जर त्यांनी जर त्रास कमी झाला तर मग आपण नंबरचा त्या हिशोबाने करू नियोजन, मग थोडासा ग्रे शेड असणारा. तर तुम्ही जर मला परमिशन दिली तर आपण ते वापरायला, मला त्याचा वापर करता येईल. चालेल का? थोडंसं ऑड दिसतं ते मला 100% मान्य आहे. पण मग टीचिंग मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, तुम्हाला अंडरस्टँडिंगला पण काही प्रॉब्लेम येणार नाही. बाकी सगळं आपलं चालू राहील. पण ते डोळ्याची आहे ना 2-3 जवळपास 4-5 तास आग होते. आपल्याला साध्या बोर्डवर शिकवायची सवय आणि हे थोडंसं वेगळा पार्ट आता आहे तो. पण मग अर्धा-पाऊण तास आता मी घेत होतो ऑलरेडी पहिले पण मग त्या ठिकाणी थोडंसं वाटतंय मला. पण मी म्हणलं डायरेक्ट वापरण्यापेक्षा थोडंसं तुमची परमिशन घेऊन त्या ठिकाणी वापरावा की जेणेकरून मला ते कम्फर्टेबल वाटेल. नाही तर मग तुम्हाला असं वाटेल सर काय स्टाईल मारू लागले. तर आता काही तो प्रश्नच नाहीये ना. तुम्हाला माझा स्वभाव पण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे की तसा काही इश्यू नाहीये. फक्त माझा जो मेडिकल प्रॉब्लेम वाटतोय मला, तो मला क्लिअर करायचा आहे.
तर बरेचसे विद्यार्थी सांगताय, आनंद उगले, अक्षय गाडेकर, सिद्धी, श्रेया, प्रतीक्षा, श्रेया जेजूरकर सगळे सांगताय की काही प्रॉब्लेम नाहीये. तर एक वापरून बघू, तुम्हाला बाकी काही अडचण येऊ देणार नाही. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू. क्लास संपलेला नाही अजून, क्लास चालू आहे. फक्त थँक्यू कशा करता म्हटलं मी की गॉगल वापरलेला चान्स आहे मला, तेवढा वापरून बघल. आग जर थांबली तर वापरेल, नाही तर मग बंद करून टाकेल. थँक्यू पूजा, थँक्यू वेदांग, समीक्षा, थँक्यू. तर आता बघा, एखादं जे आता हायपोटॉनिक सोल्युशन म्हणजे काय लक्षात घ्या. आता आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे माहिती आहे. जे प्रेशर कशा करता लागतं आपल्याला, तर ऑस्मोसिस प्रोसेसला थांबवण्याकरता जे प्रेशर लागतं त्याला म्हणता ऑस्मोटिक प्रेशर. आणि समजा आता दोन सोल्युशन आहे बघा, मी इथं लक्षात घेतोय, दोन कंटेनर घेतोय, याच्यात एक सोल्युशन आहे, याचं ऑस्मोटिक प्रेशर आहे 20 बार, आणि याच्यात दुसरं सोल्युशन आहे, याचं ऑस्मोटिक प्रेशर आहे 30 बार. एकाचा ऑस्मोटिक प्रेशर किती आहे 20 बार आहे, आणि एकाचा ऑस्मोटिक प्रेशर किती मित्रांनो 30 बार. हे ए आणि हे बी आहे. तर ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर कमी असतं, आता बघा ए आणि बी आहे, तर ए आणि बी मध्ये सांगा बरं कोणाचं ऑस्मोटिक प्रेशर कमी आहे, एचं. तर एला म्हणायचं हायपोटॉनिक सोल्युशन. हायपोटॉनिक सोल्युशन. हायपोचा अर्थ काय असतो, लेस. टॉनिक म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. लेस कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. सांगा काय, ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर कमी असतं त्याला म्हणता हायपोटॉनिक सोल्युशन. आणि सांगा बरं याच्यापेक्षा याचं ऑस्मोटिक प्रेशर काय आहे, जास्त आहे, तर याला म्हणता हायपरटॉनिक. बघा, ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असतं त्याला काय नाव द्यायचं मित्रांनो, हायपरटॉनिक सोल्युशन. आणि ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी असतं त्याला काय नाव द्यायचं, हायपोटॉनिक सोल्युशन. आणि समजा आता दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर इक्वल आहे असं समजू, याचं किती आहे 20 आणि याचं पण किती आहे 20. सांगा दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर कसं आहे मित्रांनो, इक्वल आहे. तर असं असेल तर त्याला म्हणायचं आयसोटॉनिक सोल्युशन. आयसोचा अर्थ काय असतो मित्रांनो, सेम. टॉनिक म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, सेम कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन, त्याला म्हणायचं आयसोटॉनिक सोल्युशन. व्यवस्थित लक्षात घ्या, तिन्ही पण पॉइंट मी तुम्हाला क्लिअर केले. ज्याचं कमी हायपोटॉनिक, ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त हायपरटॉनिक, आणि ज्याचं जर दोन सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर इक्वल आयसोटॉनिक. लक्षात आलं का. देन नेक्स्ट पार्ट इज फॅसिलिटेटेड डिफ्युजन. इथं फॅसिलिटेटेड डिफ्युजन नेक्स्ट कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी घेतोय, फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आता फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हणजे काय बघा, द पॅसिव्ह म्हणजे आता बघा दोन असतात, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. एटीपीचा वापर करून जर ऍब्झॉर्प्शन झालं तर ऍक्टिव्ह, आणि विदाऊट एटीपी वापरून जर ऍब्झॉर्प्शन झालं तर पॅसिव्ह. तर हे कोणतं आहे सांगा, पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन आहे. कोणतं आहे, पॅसिव्ह. द पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन ऑफ सोल्यूट विथ द हेल्प ऑफ सम कॅरियर इज कॉल्ड फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आता कधी पण लक्षात घ्या, समजा आता हे असं सेल मेम्ब्रेन आहे, हे सेल मेम्ब्रेन आहे समजा. तर मित्रांनो लक्षात घ्या की हे जे सेल मेम्ब्रेन आहे हे कोणापासून बनलेलं असतं, तर लिपोप्रोटीन्स पासून. लक्षात घ्यायचंय मित्रांनो की सेल मेम्ब्रेन कशापासून बनलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे इट इज मेड अप ऑफ लिपोप्रोटीन्स. सांगा सेल मेम्ब्रेन कशापासून बनलेलं आहे, लिपोप्रोटीन्स पासून बनलेलं आहे. आणि त्यामुळे जे लिपिड सोल्युबल, समजा एखादं केमिकल आहे आणि ते कसं आहे लिपिड सोल्युबल आहे,
तर ते सहज याला क्रॉस करून आत जाऊ शकतं. एकदम इझी असतं. म्हणजे सांगा लिपोप्रोटीन कोणाला अलाव करतं? लिपिड सोल्युबल जे पार्टिकल आहे त्यांना अलाव करतं. ते म्हणतं की ठीक आहे जाऊ द्या, तुम्ही आमचेच आहे, आमच्या पार्टीचे, मग येऊन जा, काही अडचण नाही. पण जे वॉटर सोल्युबल, लक्षात घ्या, जे वॉटर सोल्युबल पार्टिकल आहे, म्हणजे आता एखादा वॉटर सोल्युबल पार्टिकल आला, उदाहरणार्थ मीठ आहे वॉटर सोल्युबल आहे, मग ते आलं आणि ते काय म्हणतंय मला मेम्ब्रेन क्रॉस करायचंय, तर मेम्ब्रेन म्हणून नाही करू देणार. का बरं? मेम्ब्रेन कोणापासून बनलेलं आहे? लिपोप्रोटीन्स पासून. आणि पार्टिकल कसा आहे? वॉटर सोल्युबल, हायड्रोफिलिक आहे. तर मग सांगा लिपोप्रोटीन मेम्ब्रेन मधून कोण सहज क्रॉस करू शकतंय? लिपिड सोल्युबल पार्टिकल. पण जर तोच पार्टिकल वॉटर सोल्युबल आहे तर तो क्रॉस करू शकत नाही, त्याला अवघड आहे. पण त्याला आता मध्ये न्यायचंच आहे समजा, तर मग काय असेल? तर लक्षात घ्या, एक पद्धत असते आणि ती पद्धत बघा काय इथे एक्सप्लेन करतो. तर एक हे असतं त्या ठिकाणी कॅरियर, आणि ते कॅरियर कोणतं आहे तर त्या ठिकाणी एक्सप्लेन करतोय बघा. ॲक्वापोरिन्स आणि आयन चॅनल नावाचे कॅरियर्स आहे. काय सांगा? ॲक्वापोरिन आणि आयन चॅनल्स नावाचे त्या ठिकाणी चॅनल्स आहे. बघा आता कसं इथे एक्सप्लेन करतोय बघा. काय होईल? आता हे सेल मेम्ब्रेन आहे, हे सेल वॉल आहे, त्याचा थोडासा भाग दाखवलेला आहे. म्हणजे बघा कसं हे असं सेल वॉल आहे आणि त्याचा एवढाच पार्ट इथं दाखवलेला आहे सेल वॉलचा. लक्षात घ्या, सेल वॉल आहे आणि सेल वॉलचा छोटासा पार्ट इथं दाखवलेला आहे. तर सांगा आता हे एनएचे पार्टिकल आहे, समजा NaCl चे पार्टिकल आहे, काहीतरी घ्या, वॉटर सोल्युबल आहे ना, किंवा वॉटर मॉलिक्यूल डायरेक्ट धरा. हे वॉटर मॉलिक्यूल आहे आणि यांना कुठे जायचंय? सायटोप्लाझम मध्ये, म्हणजे सेलच्या. तर ॲक्वापोरिन बघा कोण सांगा? ॲक्वापोरिन नावाचा पदार्थ तो काय करल? त्यांना रस्ता देईल बघा इथून एक सेपरेट, आणि त्या रस्त्यानेच इकडून कुठं जाऊ शकणार नाही बघा. वॉटर पार्टिकल नाही जाणार इकडून, पण हा जो ॲक्वापोरिन आहे तो काय म्हणल? तुम्हाला बाकीचा रस्ता नाहीये, पण मी देईल तुम्हाला, मी तुम्हाला रस्ता देईल, काही टेन्शन घेऊ नका. आणि मग ते ॲक्वापोरिन किंवा आयन चॅनल हा एक दरवाजा आहे सेल वॉल मध्ये, की जो काय करतो त्यांना, म्हणजे कोणाच्या वॉटर मॉलिक्यूलला किंवा वॉटर सोल्युबल मॉलिक्यूलला सेलमध्ये एंट्री करण्याची परमिशन देतो, चान्स देतो, सुविधा देतो. आणि सुविधेला काय म्हणता? फॅसिलिटी. म्हणजे ॲक्वापोरिननी काय केलं? वॉटर मॉलिक्यूलला फॅसिलिटी दिली की बाबा तुम्हाला सेल वॉल परमिशन देत नाहीये, हरकत नाहीये, मी तुम्हाला परमिशन देतो, मी तुम्हाला सुविधा देतो, तुम्ही जा, माझा रस्ता आहे, त्या रस्त्याने तुम्ही सेलच्या आत जा, मला काही अडचण नाहीये. आणि म्हणून याला म्हणता फॅसिलिटेटेड डिफ्युजन. काय म्हणतात सांगा? फॅसिलिटेटेड डिफ्युजन. पण हे डिफ्युजन होण्याकरता काय लागतो मित्रांनो? कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटची आवश्यकता असते. कोणाची आवश्यकता असते सांगा? इट रिक्वायर्स द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. कशा करता? फॅसिलिटेटेड डिफ्युजन करता. आणि आयन्स कोणते असतात? ॲक्वापोरिन्स आणि आयन चॅनल. तर हा ॲक्वापोरिनचा ऑप्शन असणारा क्वेश्चन पण 2025 ला विचारलेला आहे. आणि कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट इज रिक्वायर्ड फॉर फॅसिलिटेटेड डिफ्युजन याच्याशी संबंधित सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर दोन्ही पण पॉइंट IMP पॉइंट आहे, लक्षात ठेवा. बघा, फॉर फॅसिलिटेटेड डिफ्युजन इन प्लांट क्वेश्चन आला बघा. फॉर फॅसिलिटेटेड डिफ्युजन इन प्लांट डॅश डॅश इज इसेन्शियल. सांगा बरं काय येईल? आत्ताच झालेलं आहे. काय आवश्यक आहे? फॉर फॅसिलिटेटेड डिफ्युजन व्हॉट इज इसेन्शियल? काय उत्तर येईल सांगा पटकन. करेक्ट ऑप्शन आहे, बरोबर आहे. श्रेया धोंडे करेक्ट ऑप्शन सांगितलं, आत्ताच झाले बघा. सिद्धी कुदळे बरोबर आहे, करेक्ट ऑप्शन सांगितलं. बाकीचे सांगा पटापट. काही जण ऑप्शन सांगत नाही, त्यांना वाटतं काही गरज नाही, पण मग त्यांनी काय होतं थोडं जे बोरिंग झालेलं आहे,
थोडा कंटाळा आला, ऐकून ऐकून बोर झालं, किती वेळचं चालूच आहे माणसाचं आहे ना, तर ते थोडं बोर होतं. मग तुम्ही ऑप्शन सांगितलं, थोडंसं काय होतं, तुमचं माइंड फ्रेश होतं है ना. मूड बनाव आपण म्हणतो ना, मूड बनाव, तर तो मूड बनवायची गरज आहे. आणि उत्तर आलं तुम्हाला कॉन्फिडन्स वाढतो, म्हणून उत्तर द्यायचंय, म्हणून कमेंट करायचे. आपला वेळ जातो उलट, पण आपण मुद्दाम ते थांबतो 2 मिनिटं का, कारण आपल्याला कळतं कोणाचा सिक्वेन्स किती आहे. तर लक्षात घ्या, श्रेया बेटा उत्तर चुकलेलं आहे, आनंद उगले उत्तर चुकलेलं आहे, बाकीच्यांचं उत्तर बरोबर आहे. बघा बरं, थोडं एक पेज मागे जाऊ. बघा, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट इज रिक्वायर्ड फॉर फॅसिलिटेटेड डिफ्युजन. बघा, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं की IMP वाक्य काय, कॉन्सन्ट्रेटेड ग्रेडियंट इज रिक्वायर्ड फॉर फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आणि मग बघा बरं काय आलं, फॉर फॅसिलिटेटेड डिफ्युजन इन प्लांट डॅश डॅश इज इसेन्शियल. तर काय उत्तर येईल मित्रांनो, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट इज इसेन्शियल. काय सांगा, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटची आवश्यकता आहे. सांगा आता इथं बघा, फॅसिलिटेटेड डिफ्युजन इन सेल इज ब्रॉट अबाउट बाय डॅश डॅश इन द सेल मेम्ब्रेन. सांगा, सेल मेम्ब्रेन मध्ये असं कोण असतं की जे फॅसिलिटेटेड डिफ्युजन घडून आणतं, रस्ता देतं. कोण आहे? श्रेया ऑप्शन बरोबर सांगितलेलं आहे. चला पटापट सांगा, आत्ताच झालंय बघा, आत्ता जस्ट झालेलं आहे. बघा इथं बघा, द प्रोटीन्स आर ॲक्वा प्रोटीन अँड आयन चॅनल. कोण सांगा, ॲक्वा प्रोटीन अँड आयन चॅनल आर रिक्वायर्ड फॉर फॅसिलिटेटेड डिफ्युजन. म्हणजे कोणतंही सांगा, मग कोणतं ऑप्शन येईल, तर करेक्ट ऑप्शन आलं डी ऑप्शन. बरोबर सांगितलं वेदांग, सिद्धी दोघांनी पण बरोबर सांगितलं. कॉन्सन्ट त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन कोणतं आलं, ॲक्वापोरिन्स. कोणतं आलं सांगा, ॲक्वापोरिन्स. तर डी इज द करेक्ट ऑप्शन. आता नेक्स्ट कन्सेप्ट कडे जाऊ, वॉटर पोटेन्शियल. नेक्स्ट कन्सेप्ट कोणती मित्रांनो, वॉटर पोटेन्शियल. तर आता मी तुम्हाला सांगितलं डीपीडी म्हणजेच वॉटर पोटेन्शियल. डीपीडी आणि त्याचं साय हे त्याचं नोटेशन आहे. आता ऍक्च्युअल काय असतं बघा, की प्रत्येकामध्ये आपलं केमिस्ट्रीमध्ये तुम्ही बघितलेलं आहे गिब्स एनर्जी किंवा गिब्स फ्री एनर्जी, की जी एनर्जी एखाद्या पदार्थाची असेल आणि जी वर्क मध्ये कन्वर्ट होऊ शकते. म्हणजे एखाद्याच्या खिशात पैसे तर ते फ्री असं नाही म्हणता येणार. हा, पण त्याला म्हटलं का बाय पैसे फ्री आहे का, तो हा मी खर्च करू शकतो सगळे, तर ते फ्री आहे. किंवा मग त्याला विचारलं तुझ्याकडे किती आहे, 1000 आहे, मग तू किती खर्च कर, मी 800 खर्च करू शकतो, 200 नाही, 200 मला घरी द्यायचे. मग सांगा बरं त्याचे फ्री पैसे किती आहे, 800. तसं एखाद्या बॉडीकडे जर एनर्जी आहे आणि त्या एनर्जी पैकी काही जी ठराविक एनर्जी ती बॉडी कशात कन्वर्ट करू शकते, वर्क मध्ये, तर त्या एनर्जीला म्हणता वॉटर पोटेन्शियल. म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी असोसिएटेड विथ सिस्टीम विच कॅन बी कन्वर्टेड इनटू वर्क इज कॉल्ड फ्री एनर्जी. काय सांगा, अमाऊंट ऑफ एनर्जी associated with system which can be converted into work. Amount of energy associated with system which can be converted into work is called free energy, and free energy of single water molecule is called water potential. एका वॉटर मॉलिक्यूलची फ्री एनर्जी त्याला म्हणता वॉटर पोटेन्शियल. साय इज द नोटेशन फॉर वॉटर पोटेन्शियल आणि बार पास्कल ॲटमॉस्फेअर इज द युनिट फॉर वॉटर पोटेन्शियल. आणि हा एक IMP पॉइंट लक्षात घ्या, 2025 ला याचा क्वेश्चन विचारलेला आहे बघा, मी अंडरलाईन केली मित्रांनो. काय
वॉटर पोटेन्शियल ऑफ प्युअर वॉटर इज ऑलवेज झिरो. काय सांगा? वॉटर पोटेन्शियल ऑफ प्युअर वॉटर इज ऑलवेज झिरो. पुन्हा एकदा, वॉटर पोटेन्शियल ऑफ प्युअर वॉटर इज ऑलवेज झिरो. नेक्स्ट, ऍडिशन टू, जेव्हा आपण पाण्यामध्ये काय टाकतो, एखादा सोल्यूट टाकतो, तेव्हा वॉटर पोटेन्शियल डिक्रीज होते आणि झिरोपेक्षा पण कमी होते आणि देअरफॉर बिकम निगेटिव्ह. म्हणजे सांगा मित्रांनो, सोल्युशनची वॉटर पोटेन्शियल नेहमी निगेटिव्ह असते. वॉटर पोटेन्शियल ऑफ प्रोटोप्लाझम, सेलच्या आतमध्ये असणारं लिक्विड, हॅज निगेटिव्ह व्हॅल्यू अँड वॉटर फ्लोज फ्रॉम हाय वॉटर पोटेन्शियल एरिया टू लो वॉटर पोटेन्शियल एरिया. कारण निगेटिव्ह व्हॅल्यू मुळे. सांगा, हाय वॉटर पोटेन्शियल कडून पाणी कुठं फ्लो होईल? लो वॉटर पोटेन्शियल कडे. आता जे त्या ठिकाणी आपल्याला माहिती, काल आपण बघितलं ग्रॅव्हिटेशनल वॉटर, कंबाईन वॉटर वगैरे सगळे जे पॉइंट्स आहे त्या ठिकाणी ते सगळे आपण घेतले. हायग्रोस्कोपिक वॉटर आणि कॅपिलरी वॉटर ते पण आपण घेतलं होतं. तर सांगा बरं, कोणतं पाणी रूट्स ऍब्झॉर्ब करू शकता? तर एकच पाणी रूट ऍब्झॉर्ब करू शकताय आणि कॅपिलरी वॉटर. मग सांगा, रूट्सला जर पाणी ऍब्झॉर्ब करायचंय मित्रांनो तर काय लागेल? कॅपिलरी वॉटर इज इसेन्शियल. काय सांगा? कॅपिलरी वॉटर इज इसेन्शियल. रेट ऑफ वॉटर ऍब्झॉर्प्शन, रूट कोणत्या टेम्परेचरला जास्तीत जास्त पाणी ऍब्झॉर्ब करता? उत्तर आहे 20 to 30 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर हाय कॉन्सन्ट्रेशन, जर एखादी खारवट जमीन आहे तर खारवट जमिनीमध्ये पाणी ऍब्झॉर्प्शनचं प्रमाण कमी असतं मित्रांनो. एखाद्या खारवट जमीन आहे तर खारवट जमिनीमध्ये पाणी ऍब्झॉर्ब केलं जात नाही, रूट्स पाणी ऍब्झॉर्ब करू शकत नाही. जी भुसभुशीत जमीन आहे त्या ठिकाणी तर त्याच्यामध्ये पाणी जास्त ऍब्झॉर्ब केलं जातं आणि पुअरली एरिएटेड, कमी भुसभुशीत असणारी जमीन कमी पाणी ऍब्झॉर्ब करते. आणि जर त्या ठिकाणी ट्रान्सपिरेशन, इन्क्रीज्ड ट्रान्सपिरेशन ऍक्सिलरेट द रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर इन इरिगेटेड सॉइल. इन्क्रीज्ड ट्रान्सपिरेशन म्हणजे जेवढं झाडांच्या पानामधून पाण्याची वाफ जास्त होईल तेवढं त्या ठिकाणी काय होईल? रूट्स कडून पाणी ऍब्झॉर्ब करण्याचं प्रमाण वाढत जाईल. त्यानंतर येतंय नेक्स्ट कन्सेप्ट आहे प्लाझ्मोलायसिस. आता बघा, एक्झॉस्मोसिस इज इन लिव्हिंग सेल. बघा लक्षात घ्या, समजा एक कंटेनर आहे आणि त्यामध्ये मी एक सेल घेतली. या सेलमध्ये वॉटर आहे आणि याचा ऑस्मोटिक प्रेशर आहे 20. लक्षात घ्या, याचा ऑस्मोटिक प्रेशर किती आहे? 20 आहे. आणि त्या ठिकाणी आजूबाजूचं जे सोल्युशन आहे ते NaCl सोल्युशन आहे, मीठ टाकलेलं आहे, NaCl सोल्युशन. तर याचं ऑस्मोटिक प्रेशर आहे 50. तर कमी ऑस्मोटिक प्रेशर कडून पाण्याचा फ्लो जास्त ऑस्मोटिक प्रेशर कडे होईल. याला म्हणायचं हायपरटॉनिक सोल्युशन. सांगा, ज्याचं आताच घेतलेलं आहे, ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असतं मित्रांनो, त्याला काय नाव दिलंय सांगा? हायपरटॉनिक सोल्युशन. तर जर एखादी सेल तुम्ही जर कशात बुडवली? हायपरटॉनिक म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये बुडवली तर त्या सेलच्या आतलं सगळं पाणी कुठे येतं? बाहेर येऊन जातं. असं बाहेर येतं डायरेक्टली. आणि सेल कशी होऊन जाते बघा, सेल पूर्ण चुरगळून जाते. आणि याला म्हणायचं प्लाझ्मोलायसिस. आणि ही जी सेल आहे याला म्हणायचं फ्लॅसिड सेल. काय नाव आहे सांगा? फ्लॅसिड सेल. लक्षात आलं का? दिस सेल इज कॉल्ड एज द फ्लॅसिड सेल. लक्षात आलं? आणि मग आता मला सांगा, ही सेल पूर्ण चुरगळलेली आहे तर याचं टीपी किती राहील? टर्गर प्रेशर 0 राहील. बघा मग, टर्गर प्रेशर, सेल बिकम फ्लॅसिड, टीपी इज ऑलवेज 0. टर्गर प्रेशर काय राहील? 0.
आणि आता मी जर ही सेल काय केलं, हायपोटॉनिक मध्ये बुडवली, म्हणजे याचा अर्थ याचं याची सेलचं ऑस्मोटिक प्रेशर आहे 50 आणि याचं बाहेरचं आहे 20, तर आतलं पाणी बाहेरचं पाणी आत जाईल. पाण्याचा फ्लो कुठून कुठे होतो ते तुम्हाला आता खूप विचार करावा लागेल. सगळा गोंधळ आहे. कुठून कुठे होतो, लो ऑस्मोटिक प्रेशर कडून हाय ऑस्मोटिक प्रेशर कडे, किंवा डायल्यूट सोल्युशन कडून कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडे. आणि मग सांगा याच्यात जास्त पाणी आहे तर इकडून पाणी आतमध्ये जाईल आणि सेल पूर्ण फुलून जाईल आणि टर्जिड होईल, आणि याला म्हणता मग डिप्लाझ्मोलायसिस. सांगा सेलच्या आतलं पाणी बाहेर आलं आणि सेल फ्लॅसिड झाली तर प्लाझ्मोलायसिस, आणि बाहेरचं पाणी सेलच्या आत गेलं आणि सेल फुलून गेली तर डिप्लाझ्मोलायसिस. काय लक्षात घ्यायचंय, डिप्लाझ्मोलायसिस. आणि हे तर आपण बघितलेलं आहे, जी फुल्ली टर्जिड सेल असते त्यामध्ये टर्गर प्रेशर आणि ऑस्मोटिक प्रेशर हे इक्वल असतात, कारण फुल्ली टर्जिड सेलचा डीपीडी 0 असतो. म्हणजे बघा डीपीडी, वॉटर पोटेन्शियल, ऑस्मोटिक प्रेशर या 3 कन्सेप्ट वर तुम्हाला काम करून काय करावं लागेल, लक्षात घ्यावं लागेल की पाणी कुठून कुठं फ्लो होतं. सांगा डीपीडीच्या बाबतीत जर विचार केला डीपीडीच्या, तर कमी डीपीडी कडून जास्त डीपीडी कडे. ऑस्मोटिक प्रेशरच्या पण बाबतीत विचार केला तर कमी ऑस्मोटिक प्रेशर कडून जास्त ऑस्मोटिक प्रेशर कडे. आणि वॉटर पोटेन्शियल चा विचार केला, लक्षात घ्या वॉटर पोटेन्शियल चा जर विचार केला तर विरुद्ध आहे. पाण्याचा फ्लो कुठून कुठे होईल, तर पाण्याचा फ्लो जास्त वॉटर पोटेन्शियल कडून कमी वॉटर पोटेन्शियल कडे होतो. ते हे लक्षात घ्या, हा फरक आहे. आणि हे तुम्हाला आता शेवटी तुम्हाला दिमाग की बत्ती जलाना पडेगी म्हणतात ना, दिमाग की बत्ती जलाना पडेगी. थोडस डोक्याला तुम्हाला त्रास द्यावा लागेल तेव्हा या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर होतील. तुम्ही वरच्या नुसतं हा होय तर नाही होणार. ते तुम्हाला असं परफेक्ट मॅच करावं लागेल, लिहून ठेवावं लागेल, याचं असं त्याचं तसं त्याचं तसं याचं कसं आहे ना. ते जर केलं तरच तुम्ही त्या ठिकाणी परफेक्शन करू शकता. नेक्स्ट बघा आता, आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट अबाउट द प्लाझ्मोलाइज सेल. सांगा बरं, आत्ताच आपण बघितलं काय प्लाझ्मोलायसिस म्हणजे काय मित्रांनो, तर सेलच्या आतलं पाणी, लक्षात घ्या याचा ऑस्मोटिक प्रेशर आहे 50 आहे आणि याचा 100 आहे. तर सांगा बरं ही सेल आहे आणि याच्या आजूबाजूचं जे सोल्युशन आहे हे सोल्युशन आहे. तर सांगा आता कुठून कुठं फ्लो होईल, लो ऑस्मोटिक प्रेशर कडून हाय, आणि सेल फ्लॅसिड होऊन जाईल, त्याला म्हणता प्लाझ्मोलायसिस. आणि मग सांगा बरं त्या ठिकाणी प्लाझ्मोलायसिस मध्ये काय होतं बघा, हा एक पॉइंट आपला झालेला नाही बघा. आता याच्यात क्लिअर करतो. सेल पूर्ण फ्लॅसिड आहे, हे सेल वॉल आहे. म्हणजे समजा आता बघा तुम्हाला एकदम सिंपल सांगतो, त्याच्यावरून तुम्हाला परफेक्ट कन्सेप्ट होईल. काय नारळ बघितलेलं आहे सगळ्यांनी, नारळ हे त्या करवंटी जी असते कडक त्याला चिटकलेलं असतं, बरोबर आहे ना. ओलं नारळ तुम्ही बघितलं त्याला असं काढावं लागतं चमच्याने किंवा उचटण्याने काढावं लागतं. आणि सांगा नंतर त्यातलं पाणी पूर्ण निघून गेलं आणि नारळ असं सुरकुतून गेलं तर सांगा त्या करवंटीपासून ते काय होतं, बाजूला होऊन जातं, मध्ये आतमध्ये मोकळ होऊन जातं. बघा अशी वाटी जी आहे ती अशी वास्तीमध्ये, तसा हा प्रकार आहे. सांगा जेव्हा सेलमधलं पाणी पूर्ण निघून जाईल तर काय होईल, हे सेल वॉल आहे आणि आतलं जे प्रोटोप्लाझम आहे, आतलं जे प्रोटोप्लाझम आहे मित्रांनो ते असं बाजूला होऊन जाईल. सेल वॉल पासून मोकळं हे बाजूला झालं, त्यांच्यात कॉन्टॅक्ट नाही राहणार, गॅप तयार होईल. बघा हा गॅप तयार झाला कोणामध्ये, अ गॅप इज डेव्हलप बिटवीन सेल वॉल अँड प्रोटोप्लास्ट. सेल वॉल आणि प्रोटोप्लास्ट यांच्यामध्ये काय तयार होईल मित्रांनो, गॅप तयार होऊन जाईल. तर हा त्या ठिकाणी ऑप्शन जे ना. तर आता ते एक आलं, काय म्हटलेलं आहे, हा त्यांनी वेगळा प्रश्न आहे इनकरेक्ट कोणतं आहे, तर हे तर करेक्ट झालं. आता
याचा तर प्रश्न मिटला. आता हे तर करेक्ट झालं. आता दुसरा सांगा, टर्गर प्रेशर 0. बरोबर आहे, टर्गर प्रेशर 0 होईल ना. का बरं? सेल पूर्ण फ्लॅसिड झाली आहे, त्यात टर्जिडिटीच नाही, म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि नंतर विचारलं डीपीडी इज इक्वल टू ओपी. आता लक्षात घ्या, डीपीडी इज इक्वल टू ओपी ते पण बरोबर आहे. का बरं? डीपीडी इज इक्वल टू ओपी मायनस टीपी. पण मी तुम्हाला सांगितलं, जी पूर्ण फ्लॅसिड सेल असते, प्लाझ्मोलाइज सेल असते, त्याचं टर्गर प्रेशर 0 असतं. म्हणजे डीपीडी इज इक्वल टू ओपी ते पण बरोबरच आहे. म्हणजे आता इनकरेक्ट राहिलं कोणतं सांगा? तर मग सांगा, ओपी मायनस टीपी इज इक्वल टू 0 चुकीचं आहे. का बरं? सांगा, ओपी मायनस टीपी इज इक्वल टू 0 म्हणजे त्यांनी काय सांगितलं की डिमांड डीपीडी हा 0 आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, डीपीडी हा कोणाचा 0 असतो? फ्लॅसिड सेलचा कधीच 0 नसतो. फ्लॅसिड सेलचा डीपीडी म्हणजे अशी सेल की जी पाण्या वाचून मरून चाललेली आहे. आणि मग सांगा बरं, जी सेल पाण्या वाचून मरते तिचं डिमांड म्हणजे डीपीडी. डीपीडी लक्षात घ्या, डिमांड, वॉटर डिमांड ही सगळ्यात हायएस्ट आहे. डीपीडी कोणाचा 0 असतो? फुल्ली टर्जिड सेलचा. आणि ही सेल पूर्ण फ्लॅसिड आहे, त्यामुळे याचा डीपीडी 0 नसेल. आणि म्हणून या ठिकाणी हे ऑप्शन म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे, आणि म्हणून ऑप्शन म्हणून बरोबर आहे. वाक्य म्हणून चुकीचं आहे, पण त्यांनी काय विचारलं होतं? इनकरेक्ट स्टेटमेंट. आणि इनकरेक्ट स्टेटमेंट म्हटल्यावर ऑप्शन आलं डी इज द इनकरेक्ट स्टेटमेंट अँड देअरफॉर ॲज ऑप्शन इट इज करेक्ट. आणि तुम्ही हे पॉइंट लक्षात घ्या. फॉर काय सांगा? प्लाझ्मोलाइज, त्या ठिकाणी प्लाझ्मोलाइज सेल डीपीडी इज हायएस्ट. डीपीडी हा हायएस्ट आहे. अँड फॉर फुल्ली टर्जिड, त्या ठिकाणी काय सांगा? फुल्ली टर्जिड सेल सांगा डीपीडी इज इक्वल टू ऑलवेज 0. जी पूर्णपणे टर्जिड सेल आहे त्याचा डीपीडी हा नेहमी 0 असतो. आणि प्लाझ्मोलाइज म्हणजे फ्लॅसिड सेल, प्लाझ्मोलाइज म्हणजे काय? फ्लॅसिड सेल, तर डीपीडी हा सगळ्यात त्या ठिकाणी जास्त असतो. क्वेश्चन नंबर 25 बघा बरं. गिवन बिलो आर द 2 स्टेटमेंट अबाउट प्लाझ्मोलायसिस. करा सॉल्व. Given below are the 2 statements about plasmolysis. बघा, एक्झॉस्मोसिस हॅपनिंग इन द लिव्हिंग सेल वेन प्लेस्ड इन हायपोटॉनिक सोल्युशन. बघा आता काय वाक्य वापरलेलं आहे की एक सेल आहे, तर ती त्या ठिकाणी काय करते? एक्झॉस्मोसिस. कधी? वेन केप्ट इन हायपोटॉनिक सोल्युशन. बरोबर आहे का? श्रेया धोंडे सांगताय डी ऑप्शन, सिद्धी कुदळे सांगताय बी ऑप्शन. बघू आता काय करेक्ट येत आहे. अजून कोणाच काही ऑप्शन आहे का? करा, विचार करा.
एक्झॉस्मॉसिस. तर आता लक्षात घ्या, एक्झॉस्मॉसिस कधी होतं? एक्झॉस्मॉसिस कधी होतं? हायपरटॉनिक सोल्युशन मध्ये. एक्झॉस्मॉसिस कधी होतं मित्रांनो? हायपरटॉनिक सोल्युशन मध्ये. आणि हायपो एंडॉस्मॉसिस कधी होतं? हायपोटॉनिक सोल्युशन मध्ये. लक्षात घ्या, एक्झॉस्मॉसिस कधी होतं? हायपरटॉनिक सोल्युशन मध्ये. आणि एंडॉस्मॉसिस कधी होतं? तर हायपोटॉनिक सोल्युशन मध्ये. लक्षात घ्या. तर आता बघा, एक्झॉस्मॉसिस हॅपनिंग इन अ लिव्हिंग सेल व्हेन प्लेस्ड इन हायपोटॉनिक सोल्युशन. नाही, काय पाहिजे इथं? हायपरटॉनिक. मग ते बरोबर असतं. म्हणजे याचा अर्थ हे चुकलेलं आहे. वाटल्यास तुम्हाला दाखवू शकतो मी. बघा, एक्झॉस्मॉसिस इन अ लिव्हिंग सेल व्हेन प्लेस्ड इन हायपरटॉनिक सोल्युशन. बघा काय वाक्य आहे? हायपरटॉनिक म्हणजे मोर कॉन्सन्ट्रेटेड और हॅव्हिंग हाय ऑस्मोटिक प्रेशर. तर मग याचा अर्थ त्या ठिकाणी म्हणजे पहिलं वाक्य तर चुकीचं आहे. दुसरं वाक्य बघू, सांगा. एंडॉस्मॉसिस, त्यांनी काय म्हटलं? एंडॉस्मॉसिस विल कधी? हायपरटॉनिक सोल्युशन मध्ये. तर एंडॉस्मॉसिस कधी होतं? त्या ठिकाणी एक्झॉस्मॉसिस हायपरटॉनिक मध्ये होतं आणि एंडॉस्मॉसिस हायपोटॉनिक मध्ये होतं. एक्झॉस्मॉसिस कुठं होतं? हायपरटॉनिक मध्ये. आणि एंडॉस्मॉसिस कुठं होतं? हायपोटॉनिक मध्ये. मग त्या ठिकाणी एकदम एक्झॅक्टली ऑपोजिट पॉइंट दिलेले. म्हणजे याचा अर्थ स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 त्या ठिकाणी मला असं वाटतंय की कोण आहे? श्रेया धोंडे, बी ऑप्शन. पहिले डी सांगितलं होतं. ओके, काही अडचण नाहीये. नंतर तुम्हाला लक्षात आली कन्सेप्ट, काही हरकत नाही. सिद्धी कुदळे, बी ऑप्शन. तर करेक्ट ऑप्शन कोणतं आलं? बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर इनकरेक्ट. दोन्ही स्टेटमेंट इनकरेक्ट, 1 आणि 2. आता नेक्स्ट पार्ट, पाथ ऑफ द वॉटर अक्रॉस द रूट. बघा इथं पाथ ऑफ द वॉटर अक्रॉस द रूट. आता हे रूट हियर आहे. हे रूटचं सेक्शन दाखवलं आहे मित्रांनो. कशाचं सेक्शन दाखवलं आहे? रूटचा. तर याच्यात 2 पाथ दाखवले. बघा, एक हा पाथ आहे. बघा हा पाथ आहे. आणि हा कुठून गेलाय? बघा सेलच्या आतून गेलाय डायरेक्ट. असं पण जात आहे सेल टू सेल आणि व्हेसल्स पर्यंत जात आहे, झायलेम आणि फ्लोएम पर्यंत. बघा इथून पाणी कुठं जात आहे? सेलच्या आतमधून जात आहे. बघा सेलच्या आतमधून त्या ठिकाणी कुठं जात आहे? व्हेसल्स पर्यंत, झायलेम फ्लोएम पर्यंत. आणि कुठून जात आहे? बघा रूट हियर, इपिडर्मिस, त्यानंतर एक कॉर्टेक्स रिजन असेल, त्यानंतर पेरिसायकल वगैरे ते बघू आपण. आता पहिले पाथ घेऊ, जाऊ द्या. आता दुसरा पाथ बघा. त्या ठिकाणी इथं बघा हे पाणी कसं जात आहे? तर सेल वॉलच्या बॉर्डरने जाते. बघा कुठेच तुम्हाला दोन सेलच्या मधली जी जागा आहे किंवा सेल वॉल आहे तिथून पाणी जात आहे. कुठेच सेलच्या आतून पाणी नाही गेलं. बघा कुठेच सेलच्या आतून पाणी नाही गेलं. आणि मग अशा बेसवर 2 पद्धतीने पाण्याचा फ्लो होतो. आणि म्हणून 2 पाथवे घेतल्या जातात वॉटरच्या फ्लो करता. and the pathway are apoplast pathway and symplast pathway. 2 पाथवे त्या ठिकाणी घ्यायचे मित्रांनो. पहिला पाथवे कोणता आहे? एपोप्लास्ट पाथवे. आणि दुसरा कोणता आहे? सिम्प्लास्ट पाथवे. कोणता आहे सांगा? एपोप्लास्ट पाथवे. आणि दुसरा कोणता आहे? सिम्प्लास्ट पाथवे. तर त्या ठिकाणी पहिला बघू एपोप्लास्ट पाथवे. इन एपोप्लास्ट पाथवे द मूवमेंट ऑफ वॉटर टेक्स प्लेस थ्रू सेल वॉल अँड इंटरसेल्युलर स्पेसेस. वाक्य बघा, द मूवमेंट ऑफ वॉटर टेक्स प्लेस थ्रू सेल वॉल अँड इंटरसेल्युलर स्पेसेस. हे असं सेल वॉल आणि इंटरसेल्युलर. तर याचा अर्थ सांगा. दिस इज कॉल्ड एपोप्लास्ट पाथवे. आणि दुसरा कोणता आहे? सिम्प्लास्ट पाथवे. बघा मग आता त्याचं तुम्हाला कळालं. तर ऍक्च्युअल काय असतं की 2 सेलला जोडणारा एक रस्ता असतो जो
कॉमन आहे, म्हणजे दोन सेलच्या मध्ये जसं दोन रूमच्या मध्ये दरवाजा आहे तसं दोन सेलच्या मध्ये दरवाजा आहे, आणि तो जो दरवाजा आहे त्याला म्हणतात मित्रांनो प्लाझ्मोडेस्माटा. काय नाव द्यायचंय सांगा? प्लाझ्मो. बघा हे प्लाझ्मोडेस्माटा. आणि त्या प्लाझ्मोडेस्माटा च्या मदतीने काय होऊ शकतं? पाणी एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे जाऊ शकतं सेलच्या आतून. मग काय येईल? इन सिम्पलेस्ट पाथवे द वॉटर ट्रॅव्हल्स फ्रॉम सेल टू सेल थ्रू प्लाझ्मोडेस्माटा. द प्लाझ्मोडेस्माटा इंटरकनेक्ट द सायटोप्लाझम ऑफ ऑल सेल. प्लाझ्मोडेस्माटा काय करता? सेलच्या सायटोप्लाझम्सला कनेक्ट करता अँड फॉर्म्स द सायटोप्लाझमिक नेटवर्क. आणि पूर्ण सायटोप्लाझम, सगळ्या सेलचे सायटोप्लाझम एकमेकाला कनेक्ट करून एक नेटवर्क तयार करता आणि त्या नेटवर्कला म्हणता सिम्प्लास्ट. मग सांगा बरं, जर वॉटरचा पाथवे थ्रू सेल वॉल आणि इंटरसेल्युलर स्पेस होत असेल तर काय म्हणायचं? एपोप्लास्ट पाथवे. आणि जर वॉटरचा फ्लो थ्रू सेल विथ द हेल्प ऑफ प्लाझ्मोडेस्माटा होत असेल, थ्रू सेल विथ द हेल्प ऑफ प्लाझ्मोडेस्माटा होत असेल तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं मित्रांनो? सिम्प्लास्ट पाथवे. असे दोन पाथवे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. आता लास्ट पॉइंट आपण आजच्या लेक्चरचा घेऊ, मेकॅनिझम ऑफ वॉटर ऍब्झॉर्प्शन. तर पहिलं आहे ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन आणि दुसरं आहे पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन. लक्षात घ्या पॉइंट. जर पाण्याला सांगा समजा आता असं विचार करा की रूट मध्ये पाणी जास्त आहे आणि जमिनीमध्ये पाणी कमी आहे. मग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आपल्याला माहिती आहे, पाण्याचा फ्लो कुठून कुठे होईल? जास्त पाण्याकडून कमी पाण्याकडे, म्हणजे इकडून इकडं. पण तसं न होऊ देता एनर्जी खर्च करून त्या ठिकाणी लो कॉन्सन्ट्रेशन कडून पाणी जर मोर कॉन्सन्ट्रेशन कडे न्यायचंय, म्हणजे सांगा वरच्या मजल्यावरून पाणी ऑटोमॅटिकली खाली येईल, त्याला एनर्जी खर्च करायची गरज नाहीये, ते झालं पॅसिव्ह. आणि सांगा तेच खालचं पाणी 5व्या मजल्यावर न्यायचंय तर मोटर लावावं लागेल, काय खर्च करावा लागेल मित्रांनो? एनर्जी खर्च करावा लागेल, मग ते झालं ऍक्टिव्ह. मग जर पाणी स्वतःहून मोर कॉन्सन्ट्रेशन कडून लेस कडे स्वतःहून जाईल, पण समजा अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट पाणी ऍब्झॉर्ब करायचंय तर त्याला लागेल एटीपी, आणि मग त्या ऍब्झॉर्प्शनला म्हणता ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन. तर बघा पॅसिव्ह करता एनर्जीची गरज नसते. 98% 98% पाणी पॅसिव्हली ऍब्झॉर्ब केलं जातं. आणि त्याच्याकरता मदत करणारे कोण आहे? तर ट्रान्सपिरेशन, म्हणजे वाफेच्या स्वरूपात झाडातून पाणी बाहेर जाणं, आणि डीपीडी ग्रेडियंट. काय सांगा? कमी डीपीडी कडून पाणी जास्त डीपीडी कडे फ्लो होतं, त्याला म्हणतात डीपीडी ग्रेडियंट. हे दोन कारणे पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन करतं. हे पॉइंट लक्षात ठेवा. वॉटर मूव्स इन अकॉर्डन्स टू कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, म्हणजेच फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन, त्याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. नंतर पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन ऑकर्स ड्युरिंग डे टाइम when transpiration is in progress. It stops at night when transpiration stops. During passive absorption, no ATP is utilized and therefore the rate of respiration is not affected. सांगा ATP वापरलाच जात नाही आणि त्या ठिकाणी ATP तयार करण्याची पद्धत कोणती आहे? रेस्पिरेशन. तर मग सांगा ही जी पद्धत आहे पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन, याला ATP लागतच नाही. ते म्हणून मला ATP लागतच नाहीये, ते ATP तयार करण्याच्या प्रोसेस मध्ये मला काही घेणं नाही. म्हणजे याचा अर्थ पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन हे कोणावर इफेक्ट करत नाही, तर रेस्पिरेशनच्या रेटवर कुठल्याही प्रकारचा परिणाम करत नाही. त्याच्याऐवजी ऍक्टिव्ह. आता बघा ATP खर्च करावा लागता, ATP खर्च करावा लागता. फोर्स कोणता आहे? रूट प्रेशर डेव्हलप. ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन रात्रीच्या वेळेस होतं. कधी होतं? रात्रीच्या वेळेस होतं, आणि त्या ठिकाणी डीपीडीच्या अगेन्स्ट होतं.
म्हणजे डीपीडीच्या रूलनुसार नाही होत, त्याच्या विरुद्ध होतं एटीपी खर्च करून. आणि त्याच्यात परत दोन प्रकारे ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन मे बी ऑफ टू काइंड, ऑस्मोटिक अँड नॉन ऑस्मोटिक. तर आता ऑस्मोटिक ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, तर ऍटकिन्स आणि प्रिस्ले प्रपोज दॅट वॉटर एंटर्स द रूट हिअर बाय ऑस्मोसिस अँड ग्रेडियंट ऑफ डीपीडी अँड रूट प्रेशर. काय म्हटलेले बघा, ऍटकिन त्या ठिकाणी ऍटकिन्स अँड प्रिस्ले प्रपोज दॅट water enters the root here by osmosis, a gradient of DPD and root pressure. To create the osmotic condition, osmotic condition create करण्याकरता काय लागतं, एनर्जी लागते. आणि ऍब्झॉर्प्शन करता डायरेक्ट एनर्जी नाही लागत, पण जी कंडिशन त्याला लागते काय, ऑस्मोटिक कंडिशन, ती क्रिएट करायला एटीपी खर्च होता, ऍब्झॉर्प्शन करायला एटीपी खर्च होत नाही. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात काय सांगा की मी म्हणाल की मी क्लास फ्री घेईल, पण नोट्स वगैरे याचा त्याचा खर्च आहे तो तुम्हाला करावा लागेल, असा प्रकारे. म्हणजे शिकवायला पैसे लागले नाही, पण बाकीच ठिकाणी लागले. तसं इथं ऑस्मोटिक कंडिशन तयार करायला पैसे लागले, एटीपी लागलं ऍब्झॉर्प्शनला, वॉटर ऍब्झॉर्प्शन बाय रूट्सला एटीपी लागलं नाही, त्याला म्हणता ऑस्मोटिक. आणि नॉन ऑस्मोटिक कोणतं आहे बघा आता. क्रॅमर अँड थायमॅन प्रपोज धिस थिअरी. समटाइम वॉटर इज ऍब्झॉर्ब फ्रॉम द सॉइल अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. आणि याला मात्र डायरेक्ट एटीपी लागता, कोणाला, नॉन ऑस्मोटिक ऍब्झॉर्प्शनला. तर मग सांगा बरं, ऑस्मोटिक आणि नॉन ऑस्मोटिक मध्ये बेसिक फरक काय आहे. इन ऑस्मोटिक एटीपी इज रिक्वायर्ड टू क्रिएट द osmotic condition, not for absorption of water. And in non-osmotic absorption, ATP are required for त्या ठिकाणी directly required for the absorption. तिथं कंडिशन वगैरे काही नाही, डायरेक्ट शिकवायचे पैसे. म्हणजे डायरेक्ट वॉटर ऍब्झॉर्प्शन करता एटीपी खर्च होता. आणि त्या स्थितीमध्ये जमिनीत कमी पाणी असेल तरी ते ओढलं जातं, त्याला म्हणता नॉन ऑस्मोटिक ऍब्झॉर्प्शन. तर एवढे पॉइंट्स त्या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी पुढचे पॉइंट्स कव्हर करू आणि उद्याच्या लेक्चर्समध्ये हा चॅप्टर त्या ठिकाणी आपण काय करू, एंड करू. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच.